शेतकरी विरोधी दलितांवर अत्याचार करणारे सरकार सत्तेवर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। शेतकरी विरोधी दलितांवर अत्याचार करणारे आणि दिवसाढवळ्या खून करणारे हे सरकार राज्यात सत्तेवर बसले असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे। सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतल्याचं दानवे यांनी आज हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूर येथील रवी भवन येथे महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे। राज्याचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूरमध्ये सुरू होत आहे। या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीकडून आयोजित पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे। यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ नेते जितेंद्र आव्हाड, आमदार विजय वडेट्टीवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू, आमदार महेश सावंत, आमदार ज.मो. अभ्यंकर उपस्थित होते। ईव्हीएमच्या आधारावर हे सरकार आलं आहे। परभणी येथे संविधानाची विटंबना झाल्यानंतर उमटलेल्या पडसादानंतर झालेल्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा कारागृहात मृत्यू झाला आहे। अशा सर्व घटना घडत असताना मुख्यमंत्री हे मिरवणुकीत गुंतलेले आहेत असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावलाय। सरकारचे या सर्व घटनांकडे लक्ष आहे की नाही असा सवाल देखील दानवे यांनी उपस्थित केलाय। महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न आणि समस्या हे सभागृहात जोरदार ताकदीने मांडणार असल्याची ग्वाही यावेळी दानवे यांनी दिली आहे। सरकार येऊन जवळपास 22-24 दिवस झाले, मेजॉरिटी येऊन या सरकारचं 5वी बहुमत जे ईव्हीएमच्या बळावर यांनी कमावलेलं आहे, पण आजही राज्याला हे सरकार पूर्णपणे मंत्री देऊ शकलेलं नाही। जे राज्य विकासाच्या दृष्टीनं पहिल्या क्रमांकावर 11व्या क्रमांकावर गेलेलं आहे, अनेक उद्योगधंदे या राज्यातून दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत। अशी स्थिती असताना सुद्धा या सरकारने राज्याला आर्थिक कर्जबाजारीपणामध्ये एक प्रकारे ढकललेलं आहे। पुरवणी मागण्या सुद्धा येतील, जे कर्ज डिसेंबरमध्ये घ्यायचं ते आधीच कर्ज उचललं या सरकारने, आणि म्हणून अशा या सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालत असताना मला असं वाटतं आम्ही येणाऱ्या या अधिवेशनामध्ये या सरकारला निश्चित जनतेच्या दृष्टीनं, या महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं जबाब विचारल्याशिवाय राहणार नाही, आणि म्हणून चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। परभणीची झालेली आहे याच्याविषयी महाविकास आघाडी सुद्धा या बंदला आम्ही पाठिंबा देण्याचं तत्वतः निर्णय आम्हीच्या बैठकीत आम्ही घेतलेला आहे। कारण जी घटना घडली, कारागृहात असा मृत्यू होणं हे दुर्दैवी आहे, आणि याला सरकार जबाबदार आहे। इथले पोलीस अधीक्षक, इथले कलेक्टर हे जबाबदार आहे। खोटे गुन्हे दाखल झालेले तिथल्या लोकांवर पूर्णपणे जबाबदारी इथल्या कलेक्टरांची आहे, एसपीची। मी तर म्हणेल इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि एसपीला त्वरितच्या त्वरित निलंबित केलं पाहिजे। बोलू द्या ना। मला असं वाटतं आम्ही महाविकास आघाडी मिळून आमच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून या संदर्भात पावलं उचलू। कारण हे लोक बाहेर एक बोलतात, आतमध्ये एक बोलतात, समोरचे लोक असं काही स्पष्ट बोलत नाही, परंतु आम्ही निश्चित महाविकास आघाडी म्हणून आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून विरोधी पक्ष नेत्याविषयी काय आमची भूमिका घ्यायची ते ठरवू। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नागपूर।